सूर्यकांतांनी जेव्हा तरुणांना झुरळ असं हिनवलं तेव्हा तीच गोष्ट एका महत्त्वाच्या संघटनेनं पकडली. या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये देखील अनेक घोटाळे झाले. कधी जेन्झी म्हणजे कोण तर तुमच्या आमच्यासारखे तरुण जे अत्यंत सोशल मीडियावरती फार मोठ्या ओव्हर कॉन्फिडन्सनं काम करतायत. या भारतीय जनता पार्टीला सध्या देशामध्ये हरवणारे जे काही आपले स्थानिक पक्ष आहेत काँग्रेस आहे, त्यांना माहिती आहे की आता आपण काहीही करू शकत नाही. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे माझा या कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा आहे की नाही. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काल सांगितल्याप्रमाणे आज बरोबर आपल्या कॉक्रोच जनता पार्टीवरती आज आपला व्हिडिओ येतोय आणि हा व्हिडिओ मला असं वाटतं प्रत्येकानं पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की नक्की कॉक्रोच जनता पार्टी खरंच येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाला गरजेची आहे का, याच्या मागे कोणतं मोठं षडयंत्र आहे का. या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये असणारे सगळे जेन्झी तरुण हे खरोखरच या देशाला बदलू शकतात का, या सगळ्या गोष्टींवरती आज सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. फार काही गोष्टींवरती अशा आपल्याला रीतीनं नजर टाकायची आहे की त्या गोष्टी तुम्हा आम्हाला सर्वांना समजणं फार महत्त्वाचं. या प्रकरणाला सुरुवात झाली. आपल्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य जज सूर्यकांत यांनी आपल्या तरुणांना, बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणून हिनवलं. म्हणजे कोण? हे तरुण म्हणजे झुरळ आहेत असं त्या सूर्यकांत जो काही जज आहे त्याचं म्हणणं आहे. बरं, या जजला हे अधिकार दिले कुणी? आपल्या तरुणांना कॉक्रोच म्हणायचं, आपल्या तरुणांना झुरळ म्हणून हिनवायचं, जे तरुण येणाऱ्या भविष्यात देशाचं भविष्य आहेत. कारण कोणी इथं अजरामर व्हायला आलेलं नाहीये. आज मोदी आहेत, काही 10 वर्षानंतर त्यांचा मृत्यू होईल. जे कोणी नेते आहेत, जे कोणी आता साठीच्या पुढे गेलेले आहेत, ते उद्या मरून जाणार आहेत. त्यांच्या मागून येणाऱ्या पिढ्या, या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी चक्रामध्ये फिरतच राहणार आहेत. म्हणजे आजचे तरुण उद्याचं भविष्य. आपल्या आधी येणारी जेनजीच्या नंतर येणारी जी पिढी असेल पुढची, ती देखील त्या पुढच्या देशाचं भविष्य. मग यांना हिनवण्याची ताकद किंवा यांना हिनवण्याचा अधिकार दिला कोणी? तुम्हाला तिथं सुप्रीम कोर्टाचा जज म्हणून कशासाठी बसवलंय? तर न्याय निवाडे करण्यासाठी बसवलंय. आपल्या तरुणांवरती टीका टिप्पणी करण्यासाठी बसवलं नाहीये. तर सूर्यकांतांनी जेव्हा तरुणांना झुरळ असं हिनवलं तेव्हा तीच गोष्ट एका महत्त्वाच्या संघटनेनं पकडली आणि तिथूनच खरा कॉक्रोच जनता पार्टीचा उदय झाला. या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगूया. त्याच्या आधी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की भारतीय जनता पार्टी खरोखर देशामध्ये साजेसं काम करते का? तर याचं उत्तर असेल 50-50% होय किंवा नाही. कारण भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी सरकार आहे किंवा उजव्या विचारसरणीचं सरकार आहे. त्याच्यामुळं मंदिर असो, हिंदुत्ववादाचे जे काही मुद्दे असो, त्या सगळ्या मुद्द्यांवरती भारतीय जनता पार्टी योग्य काम करते, ज्याच्यासाठी त्यांना निवडून दिलंय. आणि याच्या विरुद्ध बाजूला ज्या ठिकाणी आपण देशाचा विकास म्हणून पाहतो, मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नोकऱ्या असतील, टेक्नॉलॉजी असेल, तरुणांवरचा सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या पटीने बऱ्यापैकी काम करते असं म्हणायला खरंच काही हरकत नाहीये. पण याच भारतीय जनता पार्टीची दुसरी देखील बाजू आहे. या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये देखील अनेक घोटाळे झाले, त्यांच्या अनेक नेत्यांनी केले आणि ते तुम्ही आणि आम्ही सांगायची काही गरज नाहीये. आज बलात्कार तेवढेच होत आहेत, आज नको तसल्या गोष्टी तितक्याच प्रमाणामध्ये चालू आहेत. मग भारतीय जनता पार्टीला निवडून देण्यामागं असं मोठं काय घडलं किंवा असं काय मोठा बदल झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तरुण मागतायत. आणि हे मागणं साहजिक आहे, याच्यामध्ये काही चूक नाहीये. एखाद्या पक्षाला आपण जेव्हा निवडून देतो, म्हणजे भाजपला निवडून दिले याचा अर्थ आपण त्यांना काही विचारायचंच नाही किंवा त्यांच्याकडे काही पाहायचंच नाही असा अर्थ होत नाही. भाजप जे काही काम करते ते 100% बरोबरच आहे असाही अर्थ होत नाही. त्याच्यामध्ये देखील अनेक चुका आहेत आणि अनेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतील आणि ते त्यांनी दिली पाहिजेत, या मताचा मी आहे. आणि हीच निर्माण झालेली कॉक्रोच जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करते. आता येऊया एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे. सुरुवात करण्याच्या आधी, जेन्झी म्हणजे कोण? तर तुमच्या आमच्यासारखे तरुण जे अत्यंत सोशल मीडियावरती फार मोठ्या ओव्हर कॉन्फिडन्सनं काम करतायत, ज्यांना असं वाटतंय की लाईक, कमेंट आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्या देशाचं राजकारण पूर्णपणे आपण बदलवून टाकू शकतो आणि आपल्या देशाला, म्हणजे जेव्हा जेन्झी सरकार येईल आपल्या देशामध्ये, तेव्हा आपला देश हा चायनासारखा झालेला असेल, जपान सारखा झालेला असेल, बाहेरच्या देशांसारखा झालेला असेल असं वाटणारा जो जेन्झी तरुण आहे, जो हातामध्ये फोन घेतल्यानंतर त्याचं रक्त सळसळतं, ती पिढी म्हणजे आपली जेन्झी तरुण. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, सूर्यकांतांनी जसं आपल्या तरुण पिढीला कॉक्रोच असं हिनवलं, तेव्हा एक संघटना काम करत होती, एक संघटना या गोष्टीवरती नजर ठेवून होती आणि तिथूनच खरी ठिणगी पडली आणि तिथूनच खरी सुरुवात झाली. ती कुठली संघटना वगैरे नाहीये, तो विचार आहे सेक्युलरवादाचा. जसं या जेन्झी तरुणांनी नेपाळमधलं सरकार हलवलं, बांगलादेशमध्ये देखील धक्का पोहोचवला, अशाच पद्धतीच्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये करायच्या आणि भारताला अस्थिर करून सध्याचं असलेलं सरकार पाडायचं आणि त्याच्या आडून डाव्यांचं सरकार आणायचं आणि या देशावरती पुन्हा एकदा आपल्या म्हणजे कठपुतलीसारखा हा देश हलवायचा किंवा चालवायचा, अशा पद्धतीचा विचार करणाऱ्या या डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी हेच हेरलं आणि US मध्ये बसलेला तो अभिजित दिपके या खऱ्या सगळ्या पर्वाची खरी सुरुवात ठरला. आणि तो अमेरिकेमध्ये बसून त्यानं कॉक्रोच जनता पार्टी असा एक सोशल मीडियावरती पक्ष काढला आणि तिथून खरी सुरुवात झाली. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे.
पक्ष काढणं, तो चालवणं, त्या सगळ्या गोष्टी करणं ह्या साध्या आहेत का? नाही आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कुठला अभिजित दिपके आपल्याला माहिती नव्हता, कधी तो आपल्या जवळचाही नव्हता. पण त्यानं ही कॉकरोच जनता पार्टी काढली हे आपल्या मीडियाला समजणं, त्या मीडियापर्यंत ते पोहोचवणं, या झुरळाचा अर्थ तशा पद्धतीनं काढणं आणि जी काही मीडिया आहे आपल्या डाव्या विचारसरणीच्या आपल्या देशामध्ये, त्यांनी हा विषय लावून धरणं आणि मग सगळ्या युथला, सगळ्या तरुणांना तिकडे ढकलणं, त्याला फॉलो करायला सांगितलं आणि हा ट्रेंड जो वाढवणं आहे, या सगळ्या गोष्टींच्या मागे तुम्हाला काय वाटलं, फक्त अभिजित दिपके? तर नाही, निश्चित नाही. याच्या मागे फार मोठी संघटना या सगळ्या गोष्टी काम करतात. जसं नेपाळमध्ये सरकार उलथवण्यासाठी, जसं मणिपूरमध्ये दंगे घडवण्यासाठी, जसं बांगलादेशचं सरकार हलवण्यासाठी ज्या प्रकारच्या सगळ्या संघटना काम करतायत, मग त्या चायनाच्या असतील, त्या एखाद्या अमेरिकेच्या असतील किंवा बाहेरच्या इतर राष्ट्रांच्या असतील, ज्यांना भारताला कुठे ना कुठेतरी कैचीमध्ये पकडायचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये भारत हा फार प्रगत राष्ट्राकडे जातोय किंवा प्रगत वाटचालीकडे जातोय आणि भारत हा सगळ्यात महत्त्वाचं केंद्र बनतोय आणि हे या बाकीच्या देशांना रुचणारं नाहीये, किंबहुना ते या लोकांना परवडणारं नाहीये. म्हणून काहीही करायचं, आधी भारताच्या बाजूचे देश हळूहळू वेचायला सुरुवात करायची आणि मग भारतावरती घाला घालायचा. आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्याच इशाऱ्यावरती चालणारी ही एक संघटना जी सोशल मीडियावरती आता जन्म घेते. त्या अभिजित दिपकेकडे येऊया, पण त्यात एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीला सध्या देशामध्ये हरवणारे जे काही आपले स्थानिक पक्ष आहेत, काँग्रेस आहे, त्यांना माहिती आहे की आता आपण काही करू शकत नाहीये. मग करायचं काय? मग जशी नेपाळमध्ये सत्ता उलथवली, तशी आत्ताच्या जेनझीला किंवा आत्ताच्या तरुणांना जे सोशल मीडियावरती, म्हणजे 90% आता देशातला तरुण हा सोशल मीडियावरती आहे, त्यांना जर आपण इन्फ्लुअन्स केलं, त्यांना जर आपण भडकवलं, तर येणाऱ्या काळामध्ये जो काही मोठा वोटरचा वाटा आहे किंवा जे एक मोठं मताधिक्य आहे या तरुणांचं, ते कुठे ना कुठेतरी सरकारच्या विरोधामध्ये जाईल आणि त्यातून मग आपण यांना हरवू शकतो. एकंदरीत असं या जेनझी किंवा या तरुणांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या सरकारला पाडायचं, बीजेपीला हरवायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं मोठं ध्येय या कॉकरोच जनता पार्टीच्या मागे आहे. आणि म्हणून ही सगळी मोठी संघटना, म्हणजे एक गोष्ट साधी तुम्हाला सांगू का, आपल्या इथे किती संघटना रोज उघडतात हो, गल्ली बोळामध्ये, इकडे तिकडे सोशल मीडियावरती येतात. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही अनेक जण संघटना उभ्या करता, मग ते डाव्यांच्या असतील, उजव्यांच्या असतील, एखादं मंडळ काढता, एखादा पक्ष छोटा मोठा आपल्याकडे स्थापन होतो, पण त्याची एवढी मोठी चर्चा होते का? नाही होत. मग ही कॉकरोच जनता पार्टी, तुम्हाला एक साधं गणित कळलं असेल का, ही कॉकरोच जनता पार्टी कोण? तो अभिजित दिपके, जो या आपच्या सगळ्या लोकांच्या अत्यंत जवळचा आहे, जो काँग्रेसच्या अत्यंत जवळचा आहे, त्याला या सगळ्या लोकांनी हे सगळं करायला सांगितलंय आणि मग तिथून ती ठिणगी पडली. त्यांनी सांगितलं की इथल्या मीडियाचं, इथल्या पीआरचं आम्ही सगळं बघतो, तू फक्त तिथनं उभा राहा, तू तिथनं फक्त काम चालू कर, बाकी आम्ही सगळं बघतो, इथल्या तरुणांना कसं भडकवायचं आणि काय करायचं ते. म्हणून त्या पेजला जेवढेही फॉलोअर्स आहेत ते सगळे डाव्या विचारसरणीचे आहेत, सेक्युलरवादी आहेत आणि आपल्या देशामध्ये हा निगेटिव्ह कंटेंट जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बूम होतो. किंबहुना फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब किंवा हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत ते सगळे डाव्या विचारसरणीचे आहेत. किंबहुना ते डावे लोक अमेरिकेमध्ये बसून चालवतात. त्याच्यामुळे त्यांना हे पुश करण्यासाठी, भारतातल्या सध्याच्या सत्तेला कुठेतरी खिंडार पाडण्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टी मोठ्या स्तरावरती मोठ्या केल्या आणि मग त्या आपल्या जवळ येऊन आदळल्या आणि आपल्या तरुणांना वाटू लागलं की आता काँग्रेसही नको, भाजपी नको, कोणी नको, आता फक्त आपली कॉकरोच जनता पार्टी आणि त्यालाच आपण मतदान करायचं. आता या कॉकरोच जनता पार्टीला माझा पाठिंबा जाहीर असणार की नाही मी ते व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. पण या कॉकरोच जनता पार्टीने जे काही विषय उचललेत सध्याच्या घडीला, सध्याच्या सरकारमधले, मग त्या पत्रकाराची हत्या असो, मग जे पश्चिम बंगालमध्ये त्यांना असं वाटतंय की जे काही बीजेपीचं सरकार आलं किंवा तिथं अन्याय जो वगैरे काय होतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवरती ते फोकस करतात, या सगळ्या गोष्टी करतायत. पण हा अभिजित दिपके, एक गोष्ट लक्षात घ्या, काही वर्षांपूर्वी याने एनआरसी आणि सीएच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा हे लागू होईल, म्हणजे गोष्ट लक्षात घ्या, एनआरसी आणि सीएए आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचे, जे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आपल्या देशासाठी आहेत, त्यांच्या विरोधात हा जातोय. सध्या जे काही बंगालमध्ये बीजेपीचं सरकार आलं, तो त्यांची तुलना तालिबान मधल्या याच्याशी करतोय की जे पहिलं टीएमसीचं सरकार होतं, म्हणजे ममता बॅनर्जीचं, ते अत्यंत योग्य होतं. आणि आता जे भारतीय जनता पार्टीचं तिथं सरकार आलंय, ते सरळ सरळ तो सांगतोय की आतंकवादी सरकार आहे, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टीतून समजून येते की तो कुठल्या विचारसरणीचा आहे, कुठल्या विचारसरणीला तो सपोर्ट करणारा मुलगा आहे. किंबहुना सपोर्ट करण्यापेक्षा हे एवढं तरी समजतंय की इथल्या देशातल्या संपूर्ण सगळ्या विरोधकांनी हे सगळं प्लॅन करून, आता आपल्या हातामध्ये काही नाहीये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 वर्षानंतर जी निवडणूक येणार आहे तिथं आपण मोदींना टॅकल करू शकत नाही. किंबहुना राज्यांच्या देखील सत्तांमध्ये आपण काहीच करू शकत नाही, कारण तेवढंच आपलं संख्याबळ नाहीये, किंबहुना आपण तेवढी ताकद लावू शकत नाही. मग करायचं काय? जसं नेपाळमधलं सरकार, मगाशी सांगितलं तुम्हाला, नेपाळमधलं सरकार उलथवलं, बांगलादेशमधलं सरकार उलथवलं, तसंच या तरुणांच्या, देशातल्या तरुणांच्या खांद्यांवरती बंदूक ठेवायची, त्यांच्या बेरोजगारीचा फायदा घ्यायचा, त्यांना कुठेतरी फ्रस्ट्रेट करायचं, त्यांना कुठेतरी ट्रिगर करायचं आणि त्यातून या सगळ्या गोष्टींना, म्हणजे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना खिंडार पाडायचं. या सगळ्या गोष्टींसाठी या सर्वांनी बसून केलेला प्लॅन, जो त्या US मधनं कॉकरोच
जनता पार्टीच्या नावारूपाने आपल्याला दिसतोय. बरं, आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया का, की जेन्झींची जर सत्ता या देशामध्ये आली, संपूर्ण देशामध्ये, म्हणजे एखादा 30, 35, 40 वर्षाचा पंतप्रधान आपल्या समजा देशाचा झाला, पण तो नुसता रील बनवणार आहे, तो फक्त सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतोय. त्याला असं वाटतंय की मी म्हणजे खरोखर मला बघणारे हजारो लाखो लोक आहेत आणि मग मी माझ्या हातामध्ये सत्ता आली तर मी सगळं काही व्यवस्थित करू शकतो. असं होणं खरंच शक्य आहे का? आजच्या तरुणांना, किती तरुणांना शेतीविषयी ज्ञान आहे? निश्चित नाहीये. आजच्या किती तरुणांना खरोखर तिथल्या सामान्य जनतेचं काय प्रश्न आहेत किंवा त्यांचं काय दुखणं हे आपल्या तरुणांना माहिती आहे का? नाही. सोशल मीडियावरचं येणारं जग, वाटणारं जग, सोशल मीडियावरचं सळसळणारं रक्त, सोशल मीडियावरचा वाटणारा ओव्हर कॉन्फिडन्स, मला असं वाटतं ओव्हर स्मार्टपणा, या सगळ्या गोष्टी वर्तमानात किंबहुना ज्या ठिकाणी आपण म्हणजे साधं गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणामध्ये किती महत्त्वाचा ठरू शकतो हे देखील फार महत्त्वाचं आहे. इथं जेन्झी तरुण या सगळ्या गोष्टींना हाताळू शकतो का? त्याला अनुभव आहे का? तो ते करेल का? तर या गोष्टीचं देखील 50-50% उत्तर आहे. तो एखाद्या वेळेस करूही शकेल, एखाद्या वेळेस करूही शकणार नाही. पण आत्ताचे जेन्झी तरुण हे संस्कृतीला धरून चालतील का? हे धर्म टिकवण्यासाठी लढतील का? तर निश्चित नाहीये. कारण आत्ताचे जेन्झी तरुण हे 90% सेक्युलरवादी आहेत. त्यांना देव, देश, धर्म या सगळ्या गोष्टीची काही घेणं देणं नाहीये. त्यांना इतिहासाची काही घेणं देणं नाहीये. त्यांना असं वाटतं की आपण जे जगतोय वर्तमानात तीच खरी दुनिया आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करायचंय. म्हणजे काय? तर माझ्या अंगावरती चांगले कपडे आले पाहिजेत, मी समाजामध्ये उठून दिसलो पाहिजे, माझ्याजवळ हजारो लाखो रुपये आले पाहिजेत, गाड्या असल्या पाहिजेत, मुली असल्या पाहिजेत, डान्स केला पाहिजे, मी मस्तपैकी एन्जॉय केली पाहिजे. या सगळ्या मृगजळामध्ये राहणारा तरुण या देशाचं भविष्य खरंच घडवेल का? जो कृषीप्रधान देश, स्वतःच्या श्रमिकांच्या हातांवरती उभा राहिला आहे, हा देश ज्याला घडवण्यासाठी कित्येक लोकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे कष्ट सोसण्याची ताकद या जेन्झी तरुणामध्ये आहे का? हे देखील प्रश्न आपल्याला विचारावे लागतील आणि फार महत्त्वाचे ते प्रश्न. नुसतंच आम्ही सरकार उलथवू किंवा आम्हाला असं वाटतंय की हे इथं चुकीचं घडलं, ते तिथं असं घडलं, मी असं नाही म्हणत की जे चुकीचं घडतंय त्याला मी कुठलं समर्थन करत नाहीये, पण खरंच सत्ता उलथवण्यासारखी गोष्ट या देशामध्ये चालू आहे का? हा एक छोटासा साधा प्रश्न आपल्या सर्वांना विचारला पाहिजे. मला देखील सत्तेतल्या किंवा पहिल्या झालेल्या काँग्रेसच्या सत्तेमध्ये अनेक गोष्टीचा राग आहे. ते म्हणजे घराणेशाहीचं राजकारण. आज जरी भाजपमध्ये वरच्या लेवलला होत नसेल तरी खालच्या लेवलला आजही घराणेशाहीचं राजकारण होतंय. एक आमदार 3-3, 2-2, 3-3 टर्म निवडून येतोय, तो 60ला गेला, 70ला गेला. म्हणजे साध्या शरद पवारांचं उदाहरण घ्या, साधे नरेंद्र मोदी किंवा ही सगळी म्हातारी लोक घ्या जी 60च्या पुढे जात आहेत, की 60च्या पुढे गेल्यानंतर एखादा नोकरीतला माणूस रिटायर होतोय, पण हेच सत्तेला असे काही चिपकून बसतायत की येणाऱ्या पुढच्या तरुणांना संधीच मिळत नाही आणि आपला साधा तरुण एखाद्या गटनेता किंवा एखादा विभाग प्रमुख होतोय, तिथंच त्याचं राजकारण संपून जातंय. त्याच्यामध्ये खरंच काहीतरी करण्याची तळमळ आहे, जिद्द आहे, पण त्याला तिथपर्यंत जाता येत नाही. त्याचं काळं विदारक सत्य म्हणजे ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याजवळ राजकारण आहे. आणि तुम्हाला एक मी महत्त्वाची शेवटची गोष्ट सांगतो, या देशामध्ये अशा कॉक्रोच पार्ट्या येत नाही तर कुठल्याही पार्ट्या येत ज्यांच्याजवळ फंडिंग नाहीये ते इलेक्शन, निवडणूक लढवू शकत नाही. तेवढं लक्षात ठेवा. जे सहकार क्षेत्राला आपल्या हातामध्ये ठेवतात तेच निवडणुका लढवतील आणि तेच जसं म्हणतील तसं होईल. कारण आज जे जेन्झी तरुण आहेत ना, ते कितीही जरी पिसाळले, जरा कितीही काही केलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांच्या खिशामध्ये 10-5 हजार रुपये टाकले ना की ते मतदान कोणाला करतील तुम्हाला समजणार देखील नाही. म्हणून मगाशी म्हटलं ना, रक्त सळसळणारे हे कॉक्रोच आणि हे झुरळ बिरळ जी काय बाहेर निघतायत, जे या मोदींना घाबरवण्यासाठी हे राहुल गांधी बिंदींनी सगळ्यांनी काढलेत, ती झुरळ जास्त काळ टिकणार नाहीयेत. कारण त्यांना कधी हिट मारून टाकेल हे त्यांना समजणार नाहीये. हा देश काय नेपाळ नाहीये, हा देश काय बांगलादेश नाही जिथं आधीच अस्थिरता निर्माण झालेली होती. हा देश पूर्णपणे स्टेबल आहे. हा देश सध्याच्या घडीला, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही नरेंद्र मोदी किंवा या बाकीच्या सगळ्या स्ट्रॅटेजिक लोकांच्या विरोधात या सगळ्या गोष्टी करताय किंवा त्यांचं सरकार उलथवण्यासाठी जे काही तुम्ही काम करताय हे तेवढंच वाटतं एवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य नाहीये. आणि राहिला प्रश्न जेन्झी तरुणांचा, साधा त्यांच्याकडे आज म्हणजे 18 वर्षाचा पोरगा असेल, 30 वर्षाचा झाला असेल तर त्याच्याकडे वोटर कार्ड नाहीये, त्याला राजकारणाचा र माहित नाहीये, त्याला समाजकारणाचा स माहित नाहीये, नुसतं जेन्झी तरुण करायचं काय? अशा अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरती काढलेली ही कॉक्रोच पार्टीला किती मिलियन्स जात आहेत आणि किती लोक फॉलो करतात, या सगळ्या गोष्टी फक्त सोशल मीडियावरतीच राहू शकतात. पण आता दुसरी बाजू घ्या, याला जर सध्याच्या सरकारने नजरअंदाज केलं किंवा याच्या विरोधात जर काही टॅकल करण्याची भूमिका घेतलीच नाही तर संपूर्ण जगभरातून ज्या संघटना या कॉक्रोच पार्टीच्या थ्रू किंवा यांच्या मार्फत देशामध्ये जे काही खिंडार पाडण्याचं किंवा उजव्यांचं सरकार उलथवून डाव्यांचं सरकार आणण्याचं जे काही षडयंत्र चालू आहे, आणि सध्या आपल्या देशामध्ये आधीच डाव्यांच्या पाहिजे अशा पार्ट्या पडलेत किंवा पाहिजे असे पक्ष पडलेत, ह्या जर उजव्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा नरेंद्र मोदी सरकारने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर त्यांना त्याचा फटका भयंकर बसेल. लक्षात ठेवा. किंबहुना मी पुढचं एक वाक्य जाऊन बोलतो की त्यांची सत्ता देखील जाईल. त्याच्यामुळे यांना एक्सपोज करणं, यांचे खरे चेहरे दाखवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण यांचा चेहरा जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत या सर्व लोकांनी शांत बसून चालणार नाही. आणि जर हे शांत बसले तर हे झुरळ कधी यांच्या घरात शिरतील आणि यांना नकोसं करून टाकतील हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे माझा या कॉक्रोच जनता पार्टीला
पाठिंबा आहे की नाही. तर ऐकून घ्या. कॉक्रोच जनता पार्टी जो तो कोण अभिजित आहे, कोण तो बसलेला त्या US मध्ये ज्याचे मित्र ते ध्रुव राठी किंवा ते बांगलादेश मध्ये बसलेले ऍडमिन आहेत याचे, म्हणजे हा कुठल्या लेवलला जाऊन पोहोचलाय किंवा याला कोण फंडिंग करतंय किंवा कोण यांना चालवतंय हे काही सांगायची गरज नाहीये. पण याने काढलेली ही कॉक्रोच जनता पार्टी ठीक आहे, सिस्टमच्या विरोधात नाही, पण सिस्टम ज्या प्रकारे चालवली जाते त्याच्या विरोधात मी काम करतोय असं या पार्टीचं म्हणणं आहे. बेरोजगारी असो, इथली गरिबी असो, इथलं क्राईम असो, या सगळ्या गोष्टींना माझा जाहीर पाठिंबा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय सांगतोय, ही कॉक्रोच जनता पार्टी फक्त भारतीय जनता पार्टीला फक्त विरोध करते आणि तिथंच सगळ्या गोष्टी दिसून येतात. या जर कॉक्रोच जनता पार्टीने अगदी देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजच्या तारखेपर्यंत जेवढ्याही सरकारच्या जेवढ्याही चुका झाल्या, मग ते काँग्रेस असो, वैयक्तिक माणसाच्या पण मी पकडतोय, पंतप्रधानांच्या किंवा वैयक्तिक सगळ्या लोकांच्या, त्या सगळ्या चुकांचा जर विरोध केला असता तर मी या पार्टीला जाहीर पाठिंबा दिला असता. पण यांची विचारसरणी ही फक्त एका पक्षाकडे, एका धर्माला टार्गेट करणारी आहे, एका विचारसरणीला टार्गेट करणारी आहे. त्यामुळे असल्या फालतूक झुरळा फिरळांना आपला पाठिंबा नसणार आहे, एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही झुरळं असली कितीतरी आली या भूमीवरती चालून, इतिहास आहे आपला. असे झुरळे किंवा हे असले विचार पसरवणारे हे सेक्युलरवादी कितीतरी इथं आले, कितीतरी, पण त्यांना हा विचार संपवता आला नाही. अरे स्वतः औरंगजेब शिवरायांचा उजवा विचार संपवण्यासाठी दिल्लीचं तख्त सोडून इतकी वर्ष या महाराष्ट्रात राहिला आणि इथंच मेला. तो पण कशासाठी आला होता? असाच एक विचार घेऊन आला होता, इथला विचार संपवण्यासाठी. पण त्याला तो संपवता आला नाही. तो तर औरंगजेब होता. इथं साली झुरळं कोण कुठली बसलेली त्या माकडांसारखी इकडं तिकडं वळवळणारे, ही आपली जेनझी, ज्यांना घरामध्ये खायची अक्कल नाहीये, दिवस रात्र त्या सोशल मीडियामध्ये डोके घालून माझी प्रोफाईल बघा, माझे फॉलोअर बघा, अंग दाखवणारी, अंग प्रदर्शन करणारी, त्यांना संस्कृतीचं काही नाही, सिगारेटचे थोटकं उडत बसणारी अर्धी जी खाणेरडी पोरं आहेत, जी चांगले तरुण आहेत. आज ही देशामध्ये जेनझी म्हणून अनेक चांगली मुलं आहेत, ज्यांना खरोखर आपल्या समाजानं मोठं केलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. आणि हेच तरुण आपल्या खऱ्या देशाचं भविष्य आहे, जे अर्धे आहेत पण फार कमी आहेत, जे चांगले आहेत. आणि ही जे फालतूक जे बाकीचे नाही धोरणांच्या मागे लागलेत, यांना थाऱ्याला उभं करू नका, कारण हे येणाऱ्या काळामध्ये देशासाठी डोकेदुखी आणि देशाच्या विरोधामध्ये उभे राहतील, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे असली कॉक्रोच पार्टी बिर्टी आपल्यासाठी इथपासून संपली, इथपासून यांचा विचार करायचा नाही, कारण हे साले बायस आहेत. हे फक्त मोदींना विरोध करतायत, उजव्या विचारसरणीला, हिंदूंना विरोध करतायत. याचा अर्थ हे किती हरामखोर ते समजलं आणि कुणी उभे केलेत हे देखील आपल्याला समजलं. यांनी जर सगळ्यांचा विरोध केला असता आणि खरोखर या देशासाठी काहीतरी करण्यासाठी या सगळ्या तरुणांना एकत्र केलं असतं, तर माझ्यासारखा एक छोटासा माणूस त्या यज्ञामध्ये निश्चित आपली काही ना काहीतरी मला असं वाटतं योगदान देऊ शकलं असतं आणि मी ते दिलं असतं. हे एवढंच मी फक्त सांगतो. पण यांचा चेहरा फार वेगळा आहे आणि याला चालवणारे फार वेगळी आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे जे काही वावटळ उठलंय सोशल मीडियावरती ते असंच थोपवू द्या, शांत बसू द्या, पण तुम्ही सावध राहा, गाफील राहू नका. हे उठलेलं वादळ आपोआप खाली बसणार नाही, त्याला आपल्याला बसवावं लागेल, एवढंच फक्त सांगतो. आणि आपण सर्वांची रजा घेतो.